क्षमा करा 2 मिनिटं उशीर झाला मला यायला. त्याचं कारण असं झालं की आपण जी साधना करतो त्याला परिस्थिती थोडी तरी अनुकूल लागते. अगदी परिस्थितीच्या उलट जाऊन आपण करू म्हणलं तर शक्य नाही. आपण साधी माणसं आहोत, मोठ्या मोठ्या माणसांची गोष्ट सोडून द्या, त्यांना परिस्थितीचा परिणाम होत नाही. उशीर व्हायचं कारण असं झालं, महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक मोठी बातमी आली, वरची अगदी फ्रंट पेजवर. काल जनजागरण समिती काहीतरी आहे, त्याचं नागपूरमध्ये अधिवेशन झालं की स्वतंत्र विदर्भाबद्दल काहीतरी आहे. तेव्हा त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, महाराष्ट्र टाइम्सने पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात दिलेलं आहे. तर एक बाई वर त्या याच्यावरती बसायला प्रयत्न करू लागली. दुसरी बाई म्हणाली इथे बसायचं नाही. हरकत नाही. 2-2.5 हजार लोक ऐकायला आलेले आणि त्यांची मारामारी झाली. तर एका बाईने तिला खाली पाडलं आणि दोघी झिंजा उडू लागल्या. बायका लक्षात ठेवा. आता काय मला सांगा, नाही का, म्हणजे कशी परिस्थिती आली आहे तुम्ही बघा. सामाजिक जीवन कोणत्या पायरीवरती गेलेलं आहे हे लक्षात ठेवा. किती विचित्र आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अशी, ती आपल्या विषयाला लागू नये. बरं, हे आपलं कुतूहलाने म्हणतो, अशी जो बायको एखाद्याला मिळाली तर कंबक्ती आली की हो, नाही का. नवरे आता केस ठेवतातच, 1010 रुपये 15 रुपये झाली हो. त्याची झिंजा ओढायची की जरूर ती नाहीतरी ओढतेच म्हणा. परंतु आपलं तेव्हा हे रिटायर्ड मोठे अधिकारी होते दिल्लीला. ते आले होते. पान तंबाखू कोआम खाल्लेला होता, सुगंध येत होता तोंडाला, आणि म्हणाले की तपश्चर्या केलेला माणूस पाहायला मी आलोय. म्हणलं बा तुम्ही भलत्या ठिकाणी आलात, चुकलात म्हणलं. बरं का, नाही म्हणाले माझी काही प्रश्न आहे. तर काहीतरी वेदासारखं विचारित होते. बरं का, देव भेटतो का, होतो का, खरं आहे काय घेऊन त्याला महत्व नाही, ते तसंच असायचं. त्यांनी मला काय प्रश्न विचारला, तुम्ही बोर होत नाही का. आणि मला उशीर व्हायचं कारण त्याला मराठी शब्द मी कंटाळवाणं समजतो. तो बरोबर आपल्याच नव्हता 2 मिनिटं उशीर व्हायला. तुम्ही बोर होत नाही का, काय व्हायचं कारण आहे ते मला सांगायचं आहे तुम्हाला. काय कारण आहे म्हटलं बोर व्हायचं, की प्रकृती बरी आहे, माणसं चांगली आहेत, माणसं भेटतात मला, काय म्हणलं त्यामध्ये आहे. बरं का, त्याला पटेना. मला काय म्हणायचंय तुम्हाला, ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य हे आहे. काय वैशिष्ट्य आहे, जो खरोखर ज्ञानेश्वरीच्या विचारात रंगला ना त्याला कंटाळवाणं व्हायचं नाही. पण असं आहे, साधनाचं सांगतो आपल्याला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. हे का सांगतो मी, आपला यज्ञाचा विषय मागच्या रविवारी झाला. यज्ञामध्ये काय आहे, तुकाराम महाराजांना असं सांगायचं आहे, समजा आळंदी इथून 135-140 मैल आहे, 120 तर पुणेच आहे, तिथून 10-12 मैल आहे, होय ना. तर एखादा साधक आपण चालताना एक पाऊल टाकतो. मी एक चालणारा धरून चाला वारकऱ्यासारखा. तर चालता चालता त्यांचं म्हणणं असं, यज्ञ पाऊला पाऊल. म्हणजे कसं आहे, आपली प्रगती क्रमाक्रमाने होते. आणि माझं म्हणणं असं आहे की जर आपण साधक असू तर आपला प्रत्येक दिवस आपल्याला पुढे ढकलणारा पाहिजे. याचं मी सांगतो आपल्याला, हे उगीच काही सांगत नाही. एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफीचं एक मूळ तत्व असं आहे, जीवन हे अतिशय कंटाळवाणं झालेलं आहे, साच्यात बसलेलं आहे. म्हणून आल्बर्ट कामू नावाचा एक फार मोठा नोबेल प्राइज मिळवणारा माणूस, त्याचं तत्वज्ञान म्हणजे आत्महत्येचं तत्वज्ञान आहे. तो म्हणतो आत्महत्या हाच याला उपाय आहे सध्याच्या संस्कृतीला. काय बघा बरं, द फिलॉसॉफी ऑफ सुइसाइड. म्हणजे माणसाला जीवन तर नको होतं, त्याला बोर्डम असं म्हणतात, कंटाळवाणेपणा. काय करायचं जगात ठेवून, कसं असेल मला सांगा. हे न व्हायला जर तुम्ही शिळे बनवू नका. मी तुम्हाला माझा अनुभव सांगेन. जो संतांच्या विचारात रंगला किंवा जो नामस्मरण करू लागला
त्याला की नाही क्षणे क्षणे या नवताम उपयोगी असं पाहिजे. नाही माझं नाम अजून पूर्ण नाही झालं, का नाही, मला अजून जगायचंय बरं का, तो जगणार नाही पण कंटाळवाणं होणार नाही. बरं, एक बाई आहे मोठी मॅडम बोहा म्हणून, ती सार्त्रची आधी विद्यार्थिनी, मग सहकारिणी आणि मग पुढे त्याची सेक्रेटरी होती काही दिवस. तो फार मोठा विचारवंत जर्मन एक्झिस्ट अस्तित्ववादी त्याला मराठीत म्हणायचं. तिचं एक पुस्तक आहे ते सेकंड सेक्स म्हणून, स्त्रियांच्या बद्दल संबंध पहिल्यापासून शेवटपर्यंत स्त्री जीवनाचे चित्र आहे. त्यामध्ये ती असं म्हणते की अत्यंत प्रेमविवाह जरी असला तरी पुढे दोघं शिळे बनतात. स्टेल शब्द वापरला आहे तुम्ही, बरं, शिळे बनतात. कसलं प्रेम आणि कसलं काय, म्हणजे एकमेकाचं जे आकर्षण असतं ते कमी होतं. तर ती काय म्हणाली, बायकोचं जे आकर्षण, बायको विषयी जे आकर्षण आहे नवऱ्याला, ते टिकण्याकरता बाईने काय करावं, हा मोठा प्रश्न आहे बरं का मानसशास्त्रदृष्ट्या. तर ती म्हणते स्त्री देहाचं सौंदर्य काय टिकणं शक्य नाही, एक मूल दोन मुलं झाल्यानंतर ते शक्य राहत नाही. मग नवऱ्याचं जे आकर्षण आहे ते कायम टिकावं याकरता काय करायला पाहिजे. तर ती असं म्हणते तिने सर्जनशील विचार करावा, त्यावेळेस राहील क्रिएटिव्ह थिंकिंग. बरं, म्हणजे काय, अहो क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे तुम्ही म्हणा, शब्द वापरा, पण जीवनात तुमची नोकरी आहे, कसलं क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, कसं त्या फाईल पाहायच्या, त्या साहेबाकडे जायचं, ते तेच 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 करीत राहायचं. प्रत्येक ठिकाणी असं आहे, बायकांना बरोबर कळेल. तुम्ही रोज स्वयंपाक करता तेव्हा काय सर्जनशीलता असते मला सांगा त्यामध्ये. त्या असत्या भाकरी बनवायच्या, पोळ्या लाटायच्या, आमटी. म्हणजे असं आहे की मी हॉस्टेलमध्ये होतो 4 वर्ष, तेव्हा त्या आमटीचा वास ठरलेला, तुम्ही गेला की एक 15 पावलावरती वास येईल. बरोबर आहे, ते कसं सर्जनशीलता काय आहे. आणि तुम्ही जर रोज सर्जनशीलता करू लागलात तर तुम्हाला वेळ मिळायची दुसरं काय, पुस्तकं आहेतच आमचं घरात, आधी खर्चाचं किती ते नाही करायचं आणलं. माझ्या म्हणण्याचं हेतू काय, शिळं म्हणता का माहिती, तिचं फार म्हणणं बरोबर आहे बरं, की बाई शिळी झाल्यानंतर मग नवऱ्याचं नाही तिच्या मैत्रिणीचं सुद्धा आकर्षण राहणार नाही. याला उपाय काय आहे, याला उपाय जे विचार सर्जनशील आहे त्या विचारांचा उपासना पाहिजे. आणि ती असेल तर ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहेत. किती वाचाल तुम्ही, किती शिकाल, जन्म घालवला तरी ज्ञानेश्वरी सगळी कळायची नाही. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जाल अधिकारानं तेव्हा तुम्हाला ते कळेल, तो पण कळायचं नाही. असं पाहिजे. म्हणून भगवंताचं नाम घेताना सुद्धा यज्ञ पाऊला पावली ना, तर प्रत्येक नाम घेताना आपली सृजनशीलता जागी झाली पाहिजे. नाही तर घराला पाहून बसले रोज 1 तास जप करतो, करून टाक, तो झालं, याच्या बरोबर काय करतोय नाही का. बघा तुम्ही किती त्याचा परिणाम आहे. त्यांना मी एवढंच सांगितलं, तुम्ही कधी ज्ञानेश्वरी ऐकली म्हणजे शब्द तरी ऐकलाय का, नाही म्हणजे आम्ही काय नोकरी त्यामध्ये काय समज नाही. दासबोध किंवा ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं म्हणजे कल्पना येईल तुम्हाला. त्या विचारात जो माणूस राहील त्याला कंटाळवाणेपणाने मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की तुम्ही ग्रंथाची पारायण जरी केली तरी उपासना जर केली नाही तर सृजनशीलता राहणार नाही. शिळच व्हाल तुम्ही. का नाही, आधी ते कळणं कठीण आहे. जो साधनी आहे त्यालाच तो ग्रंथ कळेल, अनुभवाचं आहे ना सगळं. मग कसं कळेल मला सांगा. शिळे होऊ नका तुम्ही. बरं, हे मी प्रेमाने सांगतो, माझा अधिकार काय सांगण्याचा आपल्याला, परंतु शिळे होऊ नका. बरं, आपण जगाकरता नव्हे, का नाही शिळे होऊ. हा, माझ्या जीवनात जीवन जर सारखं फुलतं आहे फुलांच्या सारखं. महाराजांना एकदा एका माणसाने एक कमळ दिलं, लाल कमळ. लाल कमळ त्या यांच्या समाधीपाशी आहे बघा. रामकृष्ण परमहंसांचा तो पुतळा आहे ना याला, त्याच्यामध्ये त्यांना असं बसलं मोठं कमळ, लाल कमळ असं. बरं का, लाल हा रंग रक्ताचा आहे, जिवंतपणाचा आहे. हिरवा रंग जसा नवीन जीवनाचा आहे, संबंध फुलतो ना रान तसं आहे. तेव्हा ते पाहून असं म्हणले, वा, हे कमल उमलल्यानंतर कसं होईल म्हणाले. असं माणसं साधकाचं जीवन पाहिजे म्हणाले. हा, शेळे पण नाही त्यामध्ये मनुष्य. नाही तर की नाही, मग पुष्कळ लोकांचं असं होतं, त्याच गप्पा, त्याच गोष्टी. माझं तसंच झालं असणारच तुम्हाला बरं का. पण तुम्ही शिळे आहे तसं मी शिळे आहे असं मला पाहायचं. काय करणार, जीवन आहे ना
मी ऐकलं आहे महाराज त्या द्रौपदीची गोष्ट सांगायची, तिचं वस्त्र हरणाची ती 10 वेळा तरी मी ऐकली असेल, पण दरवेळी त्या सांगण्यामध्ये असं नाविन्य असायचं की वा, असं वाटे वा रे वा. ऐकलेलं ते काय सांगणार माहिती असून सुद्धा सांगणारा पेटलेला आहे ना, सांगणारा ताजा आहे. तसं एखादी आई जर अत्यंत प्रेमळ असेल, साधं पिठलं का करीना, पण छान जसं चवीनं करते, त्यात ती आपला रस होते नाही का, प्रेम होते. तसं आपण जीवन जगलं पाहिजे. निदान ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांनी ते केलं पाहिजे. सांगणारा करतोच आहे बरं का, सांगून जागतोय. हो, कशाला कंटाळा करा. अगदी अत्यंत देहपीडा आहे, आमकाय तमकाय परिस्थिती बरी नाही, तरी मी तुझ्याशी संबंधित आहे ना, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, कशाला कंटाळा करू मी, नाही का. माझ्या म्हणण्याचे तुमच्या लक्षात आला. शिळ व्हायचं कारण नाही. डोंट बी स्टे. ती फार छान सांगते बाई बघा. आणि बाई स्वतः असल्यामुळे तिने लग्न बिग्न केलेलं नाही, पण तिने किती बरोबर सांगितलेलं आहे की बाईने शेवटपर्यंत असं वागलं पाहिजे, मनाने असं जिवंत राहिलं पाहिजे की नवऱ्याचं ते आकर्षण कायम राहावं. ते युरोपियन लोक त्यांच्या ते संसाराविषयीची कल्पना ते ठेवून द्या. आपण असं झालं पाहिजे. आपल्या गुरुला आपण शिष्य शिळे झालो असं वाटतं कामाचं नाही. नाही तर अरे तुला 10 वेळा सांगितलेलं का, तेच मला बोलतोय. प्रपंचाच्या अडचणी असणार आणि हा रडत राहणारच सारखा, हे असं आहे ते तसं आहे. अरे नवीन नवीन पाहिजे ना जीवन. तसं राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. आता विषय सांगतो. मागच्या रविवारी यज्ञाचा विषय झाला. ज्ञान सांगताना यज्ञाचं रूपक दिलेलं आहे. आता ज्ञानाचा विषय, ज्ञानमार्ग आलेला आहे. तर ज्ञानमार्ग असताना यज्ञाचं रूपक का? यज्ञ अग्निशिवाय अग्नी नाही, यज्ञ नाही. ज्ञान हा अग्नी आहे. अज्ञान जाळणारा अग्नी आहे, म्हणून त्याला महत्व आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. भगवद्गीतेचं वाक्य आहे की ज्ञानाग्नी हा सर्व कर्म भस्म करतो. म्हणजे कर्म करून नाही केल्यासारखं निष्काम कर्म होतं बरं का. तर त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी त्या रूपकात आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा काय सांगू आपल्याला. पहिल्यांदा जर सुरुवात केली असेल त्यांनी, तर म्हणाले या यज्ञात जाळायचं आहे कोण, आहुती कोणाची द्यायची आहे, तर भेदाची आहुती द्यायची. काय पहा, तुम्हाला सांगतो आमच्या युरोपियन तत्वज्ञानाचा अभ्यास इथे उपयोगी पडतो. अरे पशु कोण आहे हा, तर जगामध्ये जो भेद दिसतो हा पशु आहे. त्या पशुला तिथे आहुती द्यायची आहे. ज्ञान आणि ज्ञानाग्नी त्यात पशुची आहुती. भेदमय पशु का हो, तर ज्ञानाचं मुख्य लक्षण काय आहे. ज्ञानाचं लक्षण सर्व जगातल्या ज्ञानाचं एकीकरण करणं हे त्याचं लक्षण. द सिंथेसिस ऑफ ऑल ब्रँचेस ऑफ नॉलेज. कसं आहे बघा, विज्ञान काय करतं, स्पेशलायझेशन. ही फांदी, ही फांदी, ही फांदी, सगळं ज्ञान त्याचं एकीकरण करणं हे नाव तत्वज्ञान. त्यांची तत्वज्ञानाची कल्पना अशी आहे की संबंध जगात जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं एकीकरण करणं हे आहे. आईन्स्टाईनचा शेवटी असा प्रयत्न होता की या जगामध्ये, या जगाचं जे निर्णयाचं ज्ञान आहे त्या सगळ्यांची काहीतरी 5-10 सूत्र करावी. त्या सगळ्या सूत्रामध्ये जगाचं ज्ञान आलं पाहिजे, एकीकरण. म्हणून भेदाचा जो पशु आहे, अनेकत्व आहे, ते नाहीसं करतो. म्हणून हा यज्ञ ज्ञानाग्नी. असं मला फार कौतुक वाटलं ज्ञानेश्वर महाराज की वा. दुसरी गोष्ट अशी की हे जे ज्ञान तुम्ही मिळवणार, हा भेद पशु आहे जाणणार. हा भेद पशु कशामुळे आहे, अज्ञानामुळे. तर अज्ञान काय करतं, स्नेह उत्पन्न करतं, आर्द्र आहे, आसक्ती उत्पन्न करतं, चिकटवतं. तर त्याला तूप असं म्हटलेलं आहे. अज्ञान हे घृत आहे असं म्हटलेलं आहे. ते घृत अग्नीत टाकायचं आणि त्या अग्नीची गंमत अशी आहे, जितकं तूप घाला तितकं भडकतो, आणखी नाहीसा होत नाही. वा. अज्ञान कितीही मोठं असू दे, ज्ञान कमी पडणार नाही, कारण जाळूनच टाकील ना. भांगर कुठे आहे. किती ज्ञानेश्वरांची सांगण्याची खूबी आहे ना. अहो रूपक रचलं आहे ते कशी आहे बघा. तर संबंध अज्ञान जाळून टाकतं. तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलंय, या बुद्धीच्या ज्ञानाचा मोठा दोष असा आहे की तुमचं अज्ञान वाढतच जातं.
जितका या दृश्याचं ज्ञान मिळवावं तितकं माझं अज्ञान मोठं मोठं होत जातं. मला काही कळत नाही, मला काही कळत नाही. हे किती विचित्र आहे. पण हे ज्ञान कसं आहे, अग्नी असल्यामुळे अज्ञान राहणारच नाही. सर्वस्व तिथं नाही सगळे. तिसरी गोष्ट अशी आहे, मला संबंध सांगायचं नाही, आपला संबंध वेळ त्याच आहे. तिसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली आहे की म्हणाले हे ज्ञान कुठे राहतं, कुंडात राहतं. होय ना. तर मन आणि बुद्धी आहे ते कुंडात. हे ज्ञान बुद्धीमध्ये उत्पन्न होतं, तो ज्ञानस्वरूप बनतो. काय सुरेख आहे बघा ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना की ते बुद्धीमध्ये ज्ञान निर्माण झाल्यानंतर मग तो अग्नी पेटतो आणि भेद नाही सापडतो. शेवटी काय म्हणाले ते शेवटी असं असतं, अवभृत स्नान म्हणून असतं. म्हणजे यज्ञाचं तीर्थ घ्यायचं आणि ते जवळ कुठे तळ म्हणा नदी म्हणा जायचं आणि तिथे स्नान करायचं. तर स्नान करायला पाणी लागतं. तेव्हा म्हणाले सामरस्य, रस म्हणजे पातळ आहे, सामरस रूपी पाण्यामध्ये हा स्नान करतो यज्ञ झाल्यावर. आणि सामरस्याचा अर्थ भगवंताशी तादात्म्य हे आहे. ते रस म्हणण्याचा हेतू असा, तो आनंद स्वरूप आहे, ते कोरडं नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्नान केलं की म्हणले झालं, यज्ञ पूर्ण झाला, इथपर्यंत आपण आलो. आता पुढे सांगताय त्यांनी ते स्नान सामरस्य भगवंताशी तादात्म्य परमात्मा स्वरूपाशी. एक गोष्ट सांगतो आता प्रस्तावना म्हणून त्याची. पुढे जे वर्णन आहे ना त्याला स्वतःमध्ये जगामध्ये सगळीकडे परमात्मा दिसतो. समर्थानी दासबोधामध्ये साधू पुरुषाला महानुभव असं म्हटलेलं आहे. ज्याचा अनुभव फार मोठा आहे तो महानुभव म्हणजे महात्मा. बरं का. कारण काय हो, त्याचं कारण असं आहे, वस्तू खरी आहे का खोटी आहे का नाही हे केव्हा आपण समजतो, अनुभव आल्यावर कळतं. आपल्या जाणीवेमध्ये ती वस्तू आली म्हणजे मग ती वस्तू आहे. आणि परमात्म्याचं, कोऱ्या परमात्म्याचं लक्षण असेल तर तो आहे, याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. सत आहे असं टू बी सांगितलं ना, म्हणजे आहे म्हणून सत चिदानंद, मग ते वेगळं. पण आधी तो आहे. तर हे अनुभवामध्ये येतं. आपल्या अनुभवामध्ये जे येतं ना ते अशातच सगळं येतं. आपण पहा जगाचा अनुभव घेतो. प्रत्येक माणुसकीने एक गोडाऊन आहे. मी तर नेहमी असं म्हणतो गुदाम आहे एक गोडाऊन. त्याचे अनुभव त्याच्या जवळ असतात. बरं का. आणि फिरून आलेली जी माणसं असतात त्यांचे अनुभवाचं गोडाऊन आणखी मोठं असतं. पण ते गोडाऊन असंच असतं, कामाला येत नाही, तुम्हाला सुखी करीत नाही. पण विशाल विशाल अनुभव घेणारा जो असतो तो आणखीच मोठा. एक दोन उदाहरणं सांगतो आपल्याला. एक उदाहरण जगदीशचंद्र बोस याचं, अलीकडे नाव पुष्कळांचे लक्षात नसेल, पण ज्याने या धातूंना सुद्धा स्पंदन असतात हे सिद्ध केलं, तो झाडांना जीव असतो हे सिद्ध केलं, तो. त्याला असा प्रश्न विचारला PC रे म्हणून दुसरा एक मोठा रसायनशास्त्रज्ञ होता बंगालमध्ये. त्याने हे प्रश्न केलाय की बोस ते बरोबरीच आहे, तुला त्यांना भावना असते कळलं कसं, झाडांना भावना असते कळलं कसं. तो काय म्हणला, आय बिकेम द प्लांट, मी त्याच्याशी तादात्म्य पावलो तेव्हा मला कळलं म्हणाला. बरं का. सांगण्याचा माझा हेतू काय आपल्याला की हे ज्ञान जे आहे हे तादात्म्यानं होणारं ज्ञान आहे. आपले अनुभव असतात ना तिथे ज्ञाता वेगळा आणि ज्ञेय वेगळा असं असतं. तुम्हाला कल्पना आहे का, एक दामू धोत्रे उडून हा प्राणी नाचवणारा सर्कस होता. बरं का. त्याचा एक ग्रंथ आहे त्याच्या अनुभवाचं. तर त्याने त्यात असं स्पष्ट म्हणलेलं आहे ते काळे काळे चित्ते, ते काळे मांजर म्हणा त्याला, भयंकर दुष्ट असतं ते. हा साधा चित्ता सुद्धा धोकामय असतो फार. बरं का. लबाड असतो, धोका देतो. पण ते काळं म्हणजे आणखीच फार भयंकर असतं. त्याला याने इतकं वळवलं म्हणतात लोक आश्चर्य करायचे युरोपातले, हे काय आहे. त्याला विचारलं की अरे हे इतकं म्हणजे भयंकर डेंजरस तू कसं काय केलं. त्याने काही सांगितलं नाही, मी माझ्या मुलासाठी तिच्यावर प्रेम करतो म्हणाले.
त्याचं खाणं पिणं हाताने भरवायचा, त्याला त्याच्या तोंडात हात द्यायचा, काय बघा असं असं खांद्यावर घ्यायचा. तर त्याला विचारलं इतर वेळी, हे तू प्राण्यांना इतकं कसं करतोस? काय नाही म्हणलं, मला त्यांच्या मनाशी संवाद होतो माझा, त्यांच्या मनातलं मला कळतो. काय आहे बघा, मी अगदी माझा अनुभव सांगतो. आमच्याकडे एक पिल्लू मांजर आहे, त्याला की नाही काही पाहिजे असलं ना, ते असं सारखं येतं तुमच्याकडे पाहतं. काही वेळेला ते पंजा करते, तुम्हाला बोरबाडतं. तसं काय पाहिजे असतं त्याला, पण आम्ही असे आम्हाला सांगता येत नाही त्याला काय पाहिजे. पण याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. एक आठवले म्हणून रस्ता होते, वाढले ते आता त्यांचा मुलगा, त्यांनी स्वतः पहिल्यांदा यांच्याकडे गेले, रमणांच्याकडे. तेव्हा संध्याकाळची वेळ होती, त्या हॉलच्या बाहेर पायरीवर बसले होते रमण, आणि मग ते फिरायला जात डोंगरावर. तेव्हा हे पहिल्यांदा गेलेले, तेव्हा समोर एक मोर चालला होता. तिथे मोर असत त्यांच्या आश्रमात. त्या इकडे बोलावलं टामिलमध्ये. तो आला. त्या काय म्हणाले, टामिलमध्ये आपल्याकडे पुण्याचे पाहुणे आले, त्याला नाचून दाखव. आता लागला की सारा नुसून नाचवायला. कसं असेल बघा. पण याही पेक्षा आणखी एक गंमत सांगतो. ते जिथे बसत तिथे वरती एक चिमण्या घरटं बांधित होत्या, बरं का. हे काही त्यांचे सीझन असतात, त्या घरात नाही घेऊन ते घट्ट बांधतच बांधतात. तर आता हे बसत तिथून ते कचरा पडायचा, गवताच्या काड्या वगैरे, म्हणून त्यांचा मॅनेजर भाऊ निरंजन स्वामी म्हणून त्याने काय केलं, ते घट काढून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या 3-4 चिमण्याहून गडबड गडबड करायला लागल्या, चू 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 चू. त्याने निरंजनला बोलावलं. काय म्हणाले, त्या का ओरडतायत, तक्रार करतायत म्हणाले सारखे. त्या आपल्याला वाटतं ही भाषा आहे म्हणून त्यांना ते अंतःकरण करीत असले. हा फार मोठा गुण आहे बरं, की त्या प्राण्यांचं मन आपल्याला कळणं हा मोठा गुण आहे. तो वाढवायला पाहिजे. आपण वेड्यासारखं वागतो आणि शक्ती खर्च करून टाकतो झालं. जसं एखाद्या माणसाच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य असतं आणि उभी भांडातंडण करून खुल्ल गोष्टीची भांडणं करायची. मोलकरणीशी भांडला, का उशिरा आली किंवा का आली नाही म्हणून गेलं सर, नाही का. आता तुला डिग्निटी आहे की नसेल, उभी बनतो काय, नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय तुम्हाला, तर असं महानुभाव होणं म्हणजे परमार्थ. मोठा अनुभव पाहिजे. काय अनुभव पाहिजे, माझ्याशी अन्याय होऊन सुद्धा रागाला नाही, अपमान होऊन सुद्धा वाईट वासना आपली त्याच्याविषयी वाईट मत नाही, नाही का. म्हणून ते पहिल्यांदा सांगितलं. आता स्टेजवर तिथे एकमेकींच्या उरावर बसल्या, त्याला काय म्हणायचं मला सांगा, नाही काय परमार्थ. अशा लोकांना जर व्याख्यान परमार्थ ऐकवायचं झालं तर काय होईल. आमचं दुर्दैवच म्हणायचं, तुम्ही तसे नाही. मला खात्री आहे. आणि असला तर राहणार नाही तसे, हे करायचं बरोबर. काय सांगा मला, कसं असेल. सांगायचं हेतू काय तुम्हाला, की हा महानुभाव काय असतो याचं वर्णन पुढे आहे, बरं का. आता बघा काय म्हणाले. तेव्हा अवभृत स्नान झालं, समरसता झाली. मग म्हणाले, तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, अवघे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. सगळीकडे आत्मस्वरूप आहे हे जाणीव झाल्यामुळे तेव्हा भूते म्हणजे माणस आपली प्राणी, प्राणी विषय म्हणजे दृश्य वस्तू, करणे म्हणजे इंद्रिय, ही वेगळे नाहीतच, ही आत्मस्वरूपच आहे असं त्याला दिसायला लागतं. पुढे म्हणाले, जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची ही विचित्र सेना, मी जाहलो होतो ना निद्राविषयी. अज्ञान असताना मी झोपेत होतो, मला स्वप्न पडलं, तेव्हा हे सगळं जगत मला दिसलं. म्हणजे अज्ञानामध्ये अनेकत्वानं भेदानं भरलेलं जगत मी पाहिलं. आता मी जागा झालो तर ही स्वप्नीची सेना होती हे मला वाटायला लागलं. जसं जागा झालेला मनुष्य स्वप्नात पाहिलेलं खरं मानित नाही, तसं हा ज्ञानी मनुष्य हे संबंध भेद दिसत असून सुद्धा भेदामध्ये अभेद पाहतो. अरविंदांनी आपल्या ग्रंथामध्ये याला फार महत्व दिलं आहे, बरं का. त्यांनी म्हणलेलं आहे, डिव्हिजन विच इज द रिझल्ट ऑफ अहंकार इज द ग्रेटेस्ट इव्हल इन द वर्ल्ड. असं म्हणजे अहंकार हा माझं वेगळेपणाचं चिन्ह. या अहंकार जिकडे जिकडे भेद पाहतो हा अत्यंत म्हणजे वाईट आहे. इतकंच नव्हे, साधू संतांना मी आपल्याला एकदा सांगितलं, व्यसनी मनुष्य पुरवतो पण अहंकारी मनुष्य पुरवतो.
म्हणून अहंकार काय, गर्व काय, अभिमान काय, हा मोठ्यातला मोठा शत्रू आहे असं ते म्हणतात. पुढे म्हणाले, आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. मानवे म्हणजे जाणतो, हे संपूर्ण विश्व एकच आहे. काय असेल? आपल्याकडे कल्पना आहे बरं का, पौराणिक कल्पना, की शंकर आणि पार्वती सोंगट्या खेळत बसले. पत्ते त्यांच्याजवळ नव्हते त्यावेळेला, म्हणून सोंगट्या खेळत आलत एकच आहे हो, सोंगट्या खेळत आहेत. तर शंकर सोंगट्या खेळत असताना जगात सगळं काय चाललंय हे त्यांना ज्ञान असतं बरं का. अशी एक कल्पना म्हणजे मिथ म्हणजे पौराणिक कल्पना आहे. त्याचा अर्थ असा आहे की माणसाला जसं मन आहे तसं या विश्वाला मन आहे. त्याला कॉस्मिक माइंड असं म्हणतात. एक ब्यूक BUCKE नावाचा ग्रंथकार आहे, त्याने ग्रंथच लिहिलाय कॉस्मिक कॉन्शियसनेस, आणि तत्वज्ञानाचा विद्यार्थी बरं का. आणि मोठमोठे तत्वज्ञानी सॉक्रेटिस पासून आतापर्यंत हे कसं या न त्या रूपानं कॉस्मिक म्हणजे या विश्वमनाशी बोलता ते दाखवलेलं आहे. बरं, एक उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा महाराज काय म्हणाले की माझा माणूस जर कुणी हा झाला, कष्टी झाला, हा त्यांचा शब्द, दासबोधात एक कष्टी शब्द बरं का, अस्वस्थ झाला, मनाने अस्वस्थ होणं. आणि त्यांच्या मते मनाने अस्वस्थ होणं हे पाप आहे, कारण भगवंताला आणखी वर आवरण आलं ना. तर कष्टी झाला तर मला इकडे कळतं म्हणाले. मग मी काय करतो, मी मनाने म्हणाले पहिला त्या गावात जातो बरं का, ते कुठून येते ते, मग तिथून त्या रस्त्याला जातो, मग त्या गल्लीत जातो आणि त्या घरात जातो, अरे हे इथून येत आहे. ही भाषा वेळासारखी वाटते. याचा अर्थ काय आहे, मी त्याच्याशी तादात्म्य, तिकडे जे होईल तिकडे कर बरं का. तेव्हा ज्ञानी पुरुषाची महानुभाव म्हणजे जगात जे चाललेलं आहे ते त्याला कर. एक उदाहरण सांगून ठेवतो तुम्हाला, ऐकून ठेवा. एक शांतीवर्य म्हणून याला अबुला एक साधू होते. त्यांची बघा फोटो कालवा देवीमध्ये काही दुकानात लावलेले आहेत. फार मोठा शांती विजयजी जैन साधू होता. त्याच्या आश्रमामध्ये अक्षरशः हे वाघ आणि शेळ्या कुत्रे एकत्र बसले बरं का. ते जाऊ ते मी आज काय सांगत नाही मी तुम्हाला पुढे. तेव्हा त्याच्याकडे ते सेंट्रल इंडिया एजन्सीज म्हणून होतं गव्हर्नमेंटच्या त्यावेळेला. इंदूर, भोपाळ, आपलं इंदूर, ग्वालेर, हैदराबाद, म्हैसूर ही जशी संस्थानं होती तसं राजपुताना एजन्सीज म्हणजे राजपुतानातली लहान लहान राज्य सगळी एकत्र. त्याचा रेसिडेंट असे तो लोदियन म्हणून होता. आणि ढगात याचे युद्धाचे ढग आलेले होते दुसऱ्या महायुद्धाचे. चर्चिल प्राईम मिनिस्टर होता. तेव्हा ही भाषा निघाली युद्धाची. तेव्हा शांती विजयी त्यांना काय म्हणाले की सरकारने जर गोवधबंदी केली संबंध हिंदुस्थानात तर युद्ध थांबवायचं माझ्याकडे लागलं म्हणाले बरं का. असं ते बोलले. तेव्हा यांनी चर्चिलला तार केली हे असं असं आहे म्हणून बरं का. तर तो निराळा मनुष्य आहे. तो म्हणलं भलत्याच्या नादी लागू नकोस म्हणले, असल्या गोष्टी होत नसतात म्हणून सोडून दिलं ते बरं का. त्यांना विचारलं की तुम्ही कसं म्हणता. तेव्हा ते काय म्हणाले की जसं तुमचं मन तुमचं शरीर वागवतं तसं विश्वमन हे विश्वातल्या घटना वागवत असतं. तेव्हा विश्वमनानं तुम्ही जर आव्हान केलं तर तुम्ही या गोष्टी घडवून आणू शकता. त्यात काय आहे हे त्याचं म्हणणं बरं का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, त्याला भेद दिसत नाही, अभेदाने राहतो. म्हणून सत्पुरुष जो असतो त्याला तुमचं असं प्रारब्ध दिसत असतं पुढे काय होणार आहे. तेव्हा तो जे सांगतो ते ऐकण्यात ते आहे बरं. काय सांगतो तुम्हाला, आपली बुद्धी फसवते हो आपल्याला. कसली बुद्धी सिंची घर पोटाला मिळवता येत नाही, स्वतःला सुखी करता येत नाही आणि ऐकण्याचीही नाही तयारी नाही. हाच अहंकाराचा मोठा दोष आहे की नाही तरी काय तुम्ही शंका करताच की नाही जोडत